नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे कारण शेतकऱ्यांसाठी आज सर्वात मोठी बातमी 36,585 कोटी रुपयांची भव्य कर्जमाफी योजना मंजूर झाली आहे सरकारकडून. शेतकरी मित्रांनो, त्याची पात्रता, नवीन नियम आणि 56 लाख लाभार्थी शेतकऱ्यांची संपूर्ण यादी, सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कारण शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे की आपली कर्जमाफी कधी होणार आहे. तर सविस्तर अहवाल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी बांधवांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो, आणि बेल आयकॉन दाबा. आणि त्यापूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं शेतकरी मित्रांनो की आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या चॅनलशी जोडला जातोय आणि सबस्क्राइब करत आहे. फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, चला तर बघूया. नव्या कर्जमुक्ती योजनेला राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी झाली होती. बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी बांधव गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते, अखेर त्या चर्चेला एक मोठे वळण मिळाले आहे. शेतकरी बांधवांनो, राज्य मंत्रिमंडळाने तब्बल 36,585 कोटीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला अधिकृत मंजुरी दिली आहे. तरी अधिकृत शासन निर्णय, GR आणि जिल्ह्यानुसार यादी अद्याप सार्वजनिक करण्यात आली नसली तरी मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणीची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झाली होती. शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया कर्जमाफीसाठी शासनाचे प्राथमिक निकष आणि अटी काय आहे. शेतकरी मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो. आणि या नवीन योजनेचा थेट लाभ महाराष्ट्रातील सुमारे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता सरकारने वर्तवली जात आहे. शेतकरी मित्रांनो, शासनाने निश्चित केलेल्या प्राथमिक नियमांनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 च्या दरम्यान घेतलेल्या अल्पमुदत कर्जाची 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेली कर्ज खाती या योजनेसाठी पूर्णपणे पात्र मानली जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी तर झाली, पण 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांसाठी नियम काय आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जाची थेट माफी केली जाणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाइम सेटलमेंट म्हणजे एक रकमी परतफेड नियम लागू होईल. शेतकरी मित्रांनो, या नियमानुसार 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्याला आधी स्वतः बँकेत जमा करावी लागेल, नंतरच शासनाकडून 2 लाखांची कर्जमाफी दिली जाईल. दुसरीकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देऊन सन्मानित केले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, 65 लाख कर्ज खात्यांची तपासणी आणि वंचित शेतकऱ्यांना संधी. सहकार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सुमारे 65 लाख कर्ज खात्यांची सविस्तर तपासणी पूर्ण झाली असून पैकी जवळपास 56 लाख शेतकरी थेट पात्र ठरू शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2017 ते 2019 च्या जुन्या कर्जमाफी योजनांमध्ये विविध तांत्रिक कारणामुळे किंवा आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे जे शेतकरी लाभापासून वंचित झाले होते ते या नव्या योजनेत समावेश करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे ज्यांचे 65 लाख कर्ज खात्यांची तपासणी आता करणार आहे. शेतकरी मित्रांनो, सरकार ज्यांचे आधार कार्डानुसार काही अडचणी आल्या असतील किंवा ते या निकषांमध्ये बसत नव्हते, आता त्यांना पण या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका शेतकरी मित्रांनो, आता बघा कर्जमाफी योजना 2026 चे प्रमुख ठळक मुद्दे काय आहे आणि योजनेचे निकष व प्रमुख बाबी आणि थेट माहिती आणि संभाव्य तरतुदी काय आहे. योजनेचे नाव आहे शेतकरी मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. एकूण बजेट आहे त्याचे 36,585 कोटी रुपये अंदाजे आणि एकूण अपेक्षित लाभार्थी संख्या आहे सुमारे 55 ते 56 लाख शेतकरी बांधव. शेतकरी मित्रांनो, थकबाकी कर्जमाफी मर्यादा किती आहे. शेतकरी मित्रांनो, थकबाकी कर्जमाफी मर्यादा थेट 2 लाखापर्यंत आहे. नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक मदत मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, संभाव्य कट ऑफ तारीख 30 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 GR
व्हिडिओमध्ये स्पष्ट होईल. आता शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण तुम्हाला सल्ला आहे शेतकऱ्यांसाठी. ही सर्व माहिती प्रशासकीय चर्चा आणि अधिकृत सूत्रांच्या अहवालानुसार आधारित आहे. जोपर्यंत शासनाचा अधिकृत शासन GR होत नाही तोपर्यंत कोणत्याही. शेतकरी मित्रांनो, ही होती आज शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांपर्यंत नक्की जरूर पोहोचवा. अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.